नंबर 12 बदलता भारत भाग 2 बरोबर आहे. पान नंबर 91 पॅन नंबर 91 त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे NRHM NRHM बरोबर आहे. म्हणजे काय राष्ट्रीय एन म्हणजे काय नॅशनल एन म्हणजे काय नॅशनल रुरल हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय काय ग्रामीण आरोग्य मिशन. तर याच्या अंतर्गत मागच्या वर्षी आपण हा भाग पाहिला. त्याच्या अंतर्गत आपण कोणत्या बाबी पाहिल्या होत्या जनतेला याच्यातून कोणते फायदे होतात. शुद्ध पेयजल भेटते बरोबर आहे की नाही. शुद्ध पेयजल नंतर जे मुली आहेत का त्यांना पोषण आहे त्यांना काय मिळते पोषण आहे. नंतर माझ्या माहितीप्रमाणे समजा ते राजीव गांधी हेल्थ कार्ड रस्ते ना 2.5 लाखापर्यंत त्यांना समजा आरोग्यविषयक ज्या काही सुविधा आहेत त्या मोफत भेटते जे बीपीएलच्या अंतर्गत आहे. तुम्ही पाहिलं ते कार्ड नाही पाहिलं काय राजीव गांधी हेल्थ कार्ड पाहिलं काय म्हणजे जे बीपीएल मध्ये अंदर असतात की त्यांना भेटते. ठीक आहे. आता आपल्याला पाहिजे पर्यावरण म्हणजे काय सांगा बरं. एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे काय मग हवा आहे पाणी आहे सूर्यप्रकाश आहे जमीन आहे याला आपण काय म्हणतो पर्यावरण म्हणतो की नाही. तर या ठिकाणी प्रदूषण म्हणजे काय पर्यावरणाची बिघडलेली अवस्था याला आपण काय म्हणतो प्रदूषण. पहा वायू प्रदूषणाचा प्रश्न भारताच्या सर्व राज्यांना कमी अधिक प्रमाणात भेडसावत आहे. वाहनाच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हा चिंतेचा मोठा विषय आहे बरोबर आहे. नंतर सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेने सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट बरोबर आहे CSE सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट बरोबर आहे. सायन्स म्हणजे काय विज्ञान आणि काय पर्यावरण संस्थेने दिल्लीतील प्रदूषणाचा अभ्यास करून या प्रश्नाची तीव्रता जनतेच्या समोर मांडली. प्रदूषणाच्या अनेक तक्रारींपैकी एक कारण म्हणजे वाहनांची वाढती संख्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष अशा अनेक कारणामुळे वाहनांच्या धुरातून हवेत मिसळणारे घातक वायू आणि काजूचे कण हे दिल्लीच्या प्रदूषणाला प्रमुख कारणीभूत आहेत अशी सिद्ध झालेले आहे बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे प्रदूषणाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न प्रत्येक राज्याला कमी अधिक प्रमाणात भेडसावते की तुम्ही आपण नेहमी पाहतो की दिल्लीमध्ये प्रदूषण आहे. दिल्लीमध्ये हवेचा इंडेक्स खराब झालेला आहे बरोबर आहे की म्हणजे हवेची स्थिती खराब झालेली आहे. दिल्लीमध्ये मास्क बांधल्याशिवाय कोणी बाहेर निघू नका बरोबर आहे. म्हणजे ज्या साधारणतः ज्याला पराली पेटवते पराली म्हणजे काय याचे धसकड धानाचे बरोबर आहे की त्याच्यामुळं पंजाब हरियाणामध्ये समजा पराली पेटवली किंवा युपीमध्ये पराली पेटवल्याबरोबर दिल्लीला प्रदूषण वाढते बरोबर आहे की नाही. आणि या ठिकाणी कोणती संस्था CSI सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट या संस्थेने अभ्यास केला. या संस्थेने काय केलं अभ्यास केला आणि अभ्यासाच्या निष्कर्ष कोणता आला की दिल्लीमध्ये जे प्रदूषण होत आहे याचं महत्वाचं कारण कोणतं महत्वाचं कारण जे वाहनातून धूर बाहेर पडते की नाही हा जो धूर आहे बरोबर आहे की या धुरामुळं दिल्लीमध्ये प्रदूषण होते. आणि नंतर जे कार्बनची जी काजळ असते नाही समजा गाडीचं सायलेन्सर असते की नाही तर त्याच्यात धुरांड असते की नाही या धुरांड्यामधून गॅस बाहेर पडते. गॅस बरोबर तिथं नसते काय त्याला आपण काय म्हणू काजळ असते काय असते ब्लॅक असते की नाही. आणि मग हे प्रमुख कारण आहे दिल्लीचं प्रदूषणाचं प्रमुख कारण कोणतं वाहनातून बाहेर पडणारा विषारी आणि घातक धूर. त्याच्यामध्ये कोणते धूर असतो कार्बन मोनॉक्साईड आता समजा पेट्रोल आहे बरोबर आहे की नाही. आणि समजा पेट्रोल किंवा डिझेल आहे आता समजा पूर्णपणे ज्वलंत झालं नाही त्याच्यापासून कार्बन समजा लाकूड झाला कोणता वायू तयार होते कार्बन डायऑक्साईड तयार होते की नाही. परंतु त्याच्यापासून समजा पूर्णपणे जर ज्वलंत झाला नाही तर त्याच्यापासून कोणता तयार होते CO कोणता कार्बन मोनॉक्साईड तयार होते. आणि हा जो वायू आहे हा वायू आपल्या शरीरामध्ये जर गेला तर आपल्या शरीरामधला जो ऑक्सिजन आहे याच्यासोबत याचं काय कॉम्बिनेशन होते आणि नंतर त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडते. म्हणजे याच्यामध्ये आपल्या शरीराला ऑक्सिजन कमी होते की नाही. आणि अशा प्रकारे ही वाहनातून बाहेर पडणारा विषाणू आणि काजळी याच्यामध्ये दिल्लीमध्ये काय प्रदूषण होते. आणि त्याचबरोबर समजा आपण वाहनाची देखभाल योग्य प्रमाणात जर केली नाही योग्य प्रकारे आपण वाहनाची देखभाल जर केली नाही तर काय होते वाहन खराब होते की नाही प्रदूषण वाढते. काय होते समजा धुवा निर्माण होते की नसा त्याच्यामुळे काय होते प्रदूषण वाढते बरोबर. अशा प्रकारे दिल्लीमध्ये वाहन प्रेझेंट आहे ना तुम्हाला माहिती आहे का दिल्लीमध्ये इव्हन ऑट बरोबर आहे की नाही. असा खरला लावला माहिती तुम्हाला केजरीवाल गव्हर्नमेंट माहिती का तुम्हाला मी समजा त्या गाडीचा नंबर समजा इतका आहे 1238 आहे बरोबर आहे की नाही. इव्हन नंबर आहे की नाही. तुम्ही समजा आता 2 तारीख आहे इव्हन दिवस आहे की नाही. मग इव्हन दिवसाला 2 नंबर
दिवस आहे की समजा 2 तारीख आहे, 2 इव्हन आहे की नाही, आणि काय ते 8 इव्हन आहे, समसंख्या. अशा वेळेला कोणतं वाहन निघायचं, मग समसंख्येचं वाहन निघायचं. समजा तारीख 3 तारीख आहे, तर अशा वेळेला ज्या गाडीचा नंबर विषम आहे की नाही, तर त्या विषम नंबरची काय इव्हन ऑड असा प्रकारचा फॉर्म्युला दिलेला लावला. कशा करता, प्रदूषण कंट्रोल करण्याकरता. बरोबर आहे की नाही, पहा झालं. ठीक आहे. या प्रदूषणाचा परिणाम दिल्लीच्या वारसा वास्तूवर होत आहे, आणि या प्रश्नावर उपाय म्हणून घनीकृत कार्बन, नैसर्गिक वायू सीएनजी, कॉम्प्रेस नॅचरल गॅस वापरण्याची शिफारस या संस्थेने केली. बरोबर आहे. अशा प्रकारे दिल्लीमध्ये ऐतिहासिक वारसा कोणते सांगा. दिल्लीचा किती मोठा ऐतिहासिक वारसा सांगा. दिल्लीचा लाल किल्ला आहे, दिल्लीचा कुतुब मिनार आहे. बरोबर आहे की दिल्ली भारताची राजधानी आहे की, त्याच्यामुळे प्राचीन काळापासून दिल्ली भारताची राजधानी राहिलेली आहे, आणि त्याच्यामुळे दिल्लीचा ऐतिहासिक वारसा आहे, या वारसा सुद्धा याचा वाईट परिणाम होतो. कशाचा, प्रदूषणाचा. तुम्हाला माहिती आहे काय की ताजमहाल काळापूर्वी झाला की, बरोबर आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की समजा आग्र्याचा ताजमहाल आहे, ताजमहालच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जे कारखाने आहेत, हे कारखाने बंद करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला होता. कशा करता, कारण ताजमहाल ही ऐतिहासिक वास्तू आहे की नाही, याचं जतन झालं पाहिजे, ही सुरक्षित राहावी, याच्याकरता सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय दिला होता. बरोबर आहे की, पाहता या प्रश्नावर ठीक आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून सीएनजी, घनीकृत नैसर्गिक वायू, कॉम्प्रेस नॅशनल गॅस, कॉम्प्रेस नॅशनल गॅस, की याच्यावर तुम्ही गाडी चालल्या पाहिजे तुमच्या सीएनजी वर. मला माहित नाही का दिल्लीमध्ये कोणती वापरते मग गाडी, पेट्रोल कमी वापरते काय, सीएनजी, कॉम्प्रेस नॅशनल गॅस, घनीकृत काय नैसर्गिक वायू. गॅस आहे की नाही, गॅसचं काय करते, सॉलिड तयार करते. काय करते, त्याला दाबते असं कॉम्प्रेस, नाही काय पहा. आणि या शिफारशीच्या आधारे 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये सीएनजीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पुढे नो पीयूसी, नो इन्शुरन्स पॉलिसी असे धोरण आले, आणि अशा प्रकारे 1998 सुप्रीम कोर्टाने सुद्धा अशा प्रकारचं शिफारस केली की दिल्लीमध्ये जे वाहन आहे त्याच्यावर चालले पाहिजे, मग सीएनजीवर चालले. कारण सीएनजी काय होते की त्याच्यातून प्रदूषण होत नाही, त्याच्यातून फार अत्यंत कमी प्रमाणात प्रदूषण होते. बरोबर आहे. आणि अशा प्रकारे दिल्लीमध्ये जे वाहन आहे त्याच्यावर चालले पाहिजे, मग सीएनजी. नंतर नो पीयूसी सर्टिफिकेट, नो इन्शुरन्स. म्हणजे पीयूसी म्हणजे काय, काही प्रमाणपत्र नाही पाहिजे. काय पीयूसी, पोल्युशन अंडर कंट्रोल, पोल्युशन अंडर कंट्रोल. नो पीयूसी, नो इन्शुरन्स. समजा तुमच्याकडे प्रमाणपत्र जर नसेल, म्हणजे तुमचा याचा अर्थ असा आहे तुमची जी गाडी आहे, तुमचं किंवा जे व्हेकल आहे, हे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत असेल. बरोबर आहे की, म्हणजे त्याचा जो लेवल आहे त्या लेवलपेक्षा जास्त प्रदूषण जर करत असेल तर तुम्हाला पीयूसी प्रमाणपत्र भेटेल काय, नाही. म्हणजे नो पीयूसी, नो इन्शुरन्स अशा प्रकारचं धोरण अडॉप्ट करण्यात आलं. बरोबर आहे की नाही, पहा झालं. पीयूसी प्रमाणपत्र असल्याशिवाय वाहन विमा काढता येणार नाही किंवा त्याचे नूतनीकरण करता येणार नाही, असे धोरण अंमलात आले. लक्षात ठेवा काय. आणि अशा प्रकारे ज्याच्याकडे पीयूसी सर्टिफिकेटच नाही आहे त्याचे जे वाहन आहे ते वाहनाचं रिन्युअल होणार नाही, म्हणजे त्याचं वाहनाचं रिन्युअल, त्याचं नूतनीकरण होणार नाही किंवा त्याचा इन्शुरन्स काढला जाणार नाही, अशा प्रकारचं धोरण ठरवण्यात आलं. बरोबर आहे, पहा. कारखान्यातील रासायनिक प्रक्रियामुळे प्रदूषित झालेले पाणी नद्यांमध्ये सोडणे हे जल प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. आता पहा तुम्ही कानपूर पहा. कानपूरला मोठ्या प्रमाणात काय आहे, कारखाने, आणि कारखान्यातून जे दूषित जे पाणी बाहेर पडते की नाही ते गंगा नदी सोडण्यात येते. त्याच्यामुळे गंगा नदी खराब झाली की नाही. म्हणजे जलप्रदूषण होण्याचं मुख्य कारण कोणतं की कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी आहे, त्याच्यामध्ये अनेक विषारी पदार्थ असतात, आणि त्याच्यामुळे काय होते, मग पाणी खराब होते की नाही. तुम्ही पहा बरं, माग लॉकडाऊन लागलं होतं, आणि लॉकडाऊन मध्ये गंगेचं पाणी शुद्ध झालं कारण सगळे कारखाने बंद होते, सगळे कारखाने बंद होते. बरोबर. आणि त्याच्यामुळे दिल्ली समजा जेव्हा लॉकडाऊन लागलं त्यावेळेला सगळे वाहन बंद होते, आणि त्याच्यामुळे दिल्लीची हवा काय झाली होती, स्वच्छ झाली होती. पहा की पंजाबमध्ये तुम्ही जालंधर नाव ऐकलं, जालंधर मधून हिमालय दिसत होता, जालंधर मधून हिमालय दिसत होता. बरोबर आहे की नाही. आता दिसते का, आता दिसणार नाही कदाचित, कारण सगळं प्रदूषण झालेलं आहे. बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे पहा की काय म्हणजे जलप्रदूषण मुख्य कारण कोणतं, मग कारखान्यामधून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी, कारखान्यामधून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का, कानपूरला चामड्याचे कारखाने आहे. बरोबर आहे. तिथून जे दूषित पाणी बाहेर पडते कुठं सोडते, मग गंगा नदी. बरोबर आहे. आणि मग काय होते, रामतेरी गंगा मैली हो गई, रामतेरी गंगा मैली हो गई, पापी होते, पाप होते, असं झालं की नाही. आणि आपलं जनतेचं पाप नाही का, आपण त्यात पाणी सोडून राहिलो. बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे जलप्रदूषणाचं मुख्य कारण कोणतं, मग नदीमध्ये सोडणारं कारखान्याचं प्रदूषण पाणी, कारखान्याचं प्रदूषित पाणी. बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भागामध्ये कळमेश्वर नावाचं गाव आहे, आणि कळमेश्वर या गावामध्ये निपॉन टेक्नोचा कारखाना आहे टीम तयार करण्याचा. बरोबर आहे. मग त्या कारखान्याचे दूषित पाणी होतं की नाही, ते दूषित पाणी एका नाल्यात सोडलं,
त्याच्यामुळं आजूबाजू आणि ते पाणी झिरपलं आणि झिरपल्यामुळे आजूबाजूच्या विहिरी होत्या त्या विहिरीमध्ये ते पाणी गेलं, ते पाणी बघायला देण्यात आलं आणि त्याच्यामुळे बगीचे वाढले, बरोबर आहे की. आणि अशा प्रकारे असे अनेक असे प्रदूषणाचे प्रश्न आहेत. म्हणजे मग नदीचं पाणी जलप्रदूषणाचं मुख्य कारण कोणतं? मग पाण्यामध्ये सांडपाणी सोडणे, पाण्यामध्ये नदीच्या पाण्यामध्ये काय सांडपाणी सोडणे, काय करायचं पाहता. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी रक्षणासाठी अनेक व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. सुंदरलाल बहुगुणा चिटको आंदोलन, मेघा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन, डॉक्टर राजेंद्र सिंग जलसंधारण क्षेत्र यांचे कार्य अत्यंत महत्वाचे मानले जाते. तुम्ही नाव ऐकलंय सुंदरलाल बहुगुणा? सुंदरलाल बहुगुणा नाव ऐकलंय तुम्ही? सुंदरलाल बहुगुणा नाव नाही ऐकलं का तुम्ही? सुंदरलाल बहुगुणा हे फार मोठे पर्यावरण विद होते, म्हणजे पर्यावरण क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठं महत्वाचं काम केलं. तुम्हाला माहिती आहे काय की उत्तराखंड राज्यामध्ये तेरी गढवाल या ठिकाणी मोठं धरण बांधण्यात येणार होतं, बरोबर आहे की नाही. आणि समजा हे धरण बांधलं असतं, लक्षात नाही आलं काय, आणि त्याच्यामुळे फार मोठा प्रश्न निर्माण होत होता, बरोबर आहे. आणि मग याच्या संदर्भात वृक्षतोड होणार होती त्या भागात. काय होणार होती? वृक्षतोड. आणि अशा वेळेला मग त्यांनी एक आंदोलन तयार केलं आणि आंदोलनाच्या माध्यमातून लोकांनी त्या झाडाला मिठा मारली. काय झाड तोडू नका, काय तोडू नका, पहिले आम्हाला मारा नंतर झाड तोडा, अशा प्रकारे त्यांनी भूमिका घेतली, बरोबर आहे. आणि मग हे जे आंदोलन याला म्हणतात चिपको आंदोलन, चिपको आंदोलन. आणि सुंदरलाल बहुगुणा आपल्या उरला सुद्धा आले होते. त्याला मी कॉलेजमध्ये शिकवत होतो 1991 मध्ये, आणि त्यावेळेला सुंदरलाल बहुगुणा उरला सुद्धा आले होते. त्यांना मी प्रत्यक्ष पाहिलं, नाही काय. त्यांचं काय म्हणणं होतं की आमच्या भागात शेपचं जे म्हणजे त्यांचा जो उत्तराखंडच्या भागात होते ते, बरोबर आहे की नाही. तर त्यांनी असं सांगितलं की आमच्या भागात जी शेपचं उत्पन्न येते, शेपचं उत्पन्न तर लोकांचे दारूचे जे लोक दारू पितात, बरोबर आहे, यांचे खाते आहे म्हणजे दारूच्या दुकानात, ती शेपचं उत्पन्न कुठे जाते? मग दारूच्या दुकानात जाते. नाही काय, म्हणजे आपल्या भागात संत्र्याचं उत्पन्न कुठे जाते? काही लोकांनी खाते असून की नाही काय. आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे की सुंदरलाल बहुगुणा यांनी पर्यावरण क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी बजावली. नंतर नर्मदा बचाव आंदोलनाच्या अंतर्गत मेघा पाटकर, कोण? मेघा पाटकर. तुम्हाला माहिती आहे का, नर्मदा नदीवर नर्मदा सागर मोठं धरण बांधलं, बरोबर आहे की. त्याची उंची वाढतच होती आणि त्याच्या विरोधात समजा धरणाची उंची जर वाढली तर मग पाण्याचा लेवल मागे येते की नाही. आणि त्याच्यामुळे काय होते, मग जे लोक विस्थापित नव्हते काय, आणि मग याच्या विरोधात मेघा पाटकर यांनी फार मोठं आंदोलन उभारलं होतं, बरोबर आहे की नाही. आणि हे आंदोलन सुद्धा पर्यावरण वादी आंदोलन होतं. कोणतं? नर्मदा बचाव आंदोलन. नंतर राजेंद्र सिंग, तुम्ही नाव ऐकलं काय? आता बाबा राजेंद्र सिंग यांचं जे आंदोलन म्हणजे यांचं जे काम आहे जलसंधारणाच्या क्षेत्रात. जलसंधारण म्हणजे काय? पाणी वळवा, पाणी जिरवा, एकामेकाला वळवा, एकामेकाची जिरवा, बरोबर आहे की नाही. आणि अशा प्रकारे पाणी वळवा, पाणी जिरवा आपल्या प्रोग्राम नाही काय, मानव क्षेत्र विकास कार्यक्रम. म्हणजे याचा अर्थ काय, समजा पावसाचं जे पाणी आहे, पावसाचं पाणी कुठून मुकलं पाहिजे, जमीन मुकलं पाहिजे की नाही. आणि याच्या संदर्भात डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी फार मोठं एक आंदोलन म्हणजे आहार, काय म्हणते आहार, काय तर आहार, बरोबर आहे. म्हणजे आहार म्हणजे काय की अशा विहिरी खाण्याच्या, त्या विहिरीच्या माध्यमातून पाणी जमिनीमध्ये जिरवायचं, त्याच्या आसपास झाड लावायचं, अशा प्रकारचा त्यांनी प्रोग्राम कुठं आखला? राजस्थानमध्ये. आणि नंतर की ज्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष होतं की नाही, तर त्या भागामध्ये 12 महिने समजा 12 महिने शेती करता विहिरींना पाणी उपलब्ध झालं, बरोबर आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी हा असा प्रयोग केला, अभिनव प्रयोग केला. तुम्हाला माहिती आहे काय, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोपटराव पवार यांनी सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर अण्णा हजारेचं गाव कोणतं आहे? रायगड सिद्धी यांनी अण्णा हजारे यांनी पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवलं आणि त्याच्या माध्यमातून की ज्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी भेटत नव्हतं, बरोबर आहे, आता अशा ठिकाणी 12 महिने विहिरीच्या माध्यमातून 12 महिने काय मिळते? पाणी मिळते. अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था केलेली आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे पर्यावरण क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी काम केलं. तुम्हाला माहिती आहे काय, आपला आसाम मध्ये तुम्ही गाव एक नर्मदा नदीच्या पात्रामध्ये बेट आहे आणि त्या बेटामध्ये तुम्ही शिकले जाणार, त्या बेटामध्ये पूर्ण त्यानं झाडं लावली ना, लक्षात नाही का. असे पर्यावरण क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी काम केलेले आहे. तुम्हाला माहिती आहे काय, केरळमध्ये सायलेंट व्हॅली आंदोलन झालं. आंदोलन सायलेंट व्हॅली, त्या ठिकाणी धरण होणार होतं पेरियार नदीवर, परंतु लोकांनी असं आंदोलन केलं कारण त्या ठिकाणी जी जैविक विविधता होती, ही जैविक विविधता धोक्यात येणार होती, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आंदोलन उभारलं. तुम्हाला माहिती आहे काय, समजा धबधबा आहे, धबधब्यातून मासे वरून खाली पडतात, तिचे जे मासे आहेत ते मासे खालून वर जातात पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, पाण्याच्या प्रवाहाच्या
विरुद्ध दिशेने ते मासे वर जातात, अशा प्रकारे या ठिकाणी मासे होते, बरोबर आहे की. आणि त्या ठिकाणी असं मोठं आंदोलन झालं आणि आंदोलनाची दखल सरकारने घेतली आणि त्या ठिकाणी जो प्रकल्प होता हा प्रकल्प रद्द करण्यात आला. अनेक प्रकारचे आंदोलन झाले, तुमचं सायलेंट व्हॅली आंदोलन, सायलेंट व्हॅली आंदोलन केलं. ठीक आहे. पहा नंतर त्यातला पॉइंट पहा, प्लास्टिक सारख्या मानव निर्मित आणि अविघटित पदार्थामुळे रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्यामुळे पाणी आणि अन्नधान्याचे प्रदूषण वाढलेले आहे. आता या ठिकाणी प्रदूषण वाढण्याचं मुख्य कारण कोणतं? प्लास्टिक आहे, कीटकनाशक आहे की नाही. आता बाबा समजा एखाद्या माणसाला फवारा केला, जो पंप करून तिथे पाण्यावर धुते, बरोबर आहे कसं आहे, त्याच्यामुळे काय होते मग प्रदूषण नाही वाढत काय. आता या ठिकाणी आता प्लास्टिक आहे, प्लास्टिकचं विघटन होते का सांगा मला. आता उदाहरणार्थ समजा आता काळी आहे, आपण तुराटी आहे, तुराटी समजा आपण जमिनीवर टाकून दिली आहे, उघड्या टाकून सोडते की नाही, प्लास्टिक सोडते काय, म्हणजे त्याचं विघटन होते काय, प्लास्टिकचं विघटन होत नाही, बरोबर आहे की नाही. नंतर रासायनिक खते आणि कीटकनाशके याच्या माध्यमातून काय होते प्रदूषण, याच्यामधून काय होते प्रदूषण होते, पाणी आणि अन्नधान्य प्रदूषण वाढलेले आहे. त्यामुळे तसेच या सणांमुळे जमिनीचा कस कमी होत आहे. तुम्हाला माहिती आहे काय की जो आपण फवारा करतो की नाही, फवाराचे जे अंश आहे मानवी रक्तात सुद्धा येऊन राहिलेले आहे, बरोबर आहे की नाही, लक्षात घ्यायला काय. आणि त्याच्यामुळं प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं मग तुम्ही समजा रासायनिक खताचा अजूनच वापर केला, कीटकनाशकाचा वापर केला, काय होते जमीन खराब होते की जमिनीचा कसा होतो, जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे माणसे, प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन आरोग्याला हानी पोहोचणारी परिस्थिती निर्माण होत आहे. अशा प्रकारे काय होते की रासायनिक खताचा वापर आहे, कीटकनाशक आहे, बरोबर आहे की. याच्यामुळे काय होत आहे मग मानवाच्या जो आरोग्य आहे, मानवाच्या आरोग्याला धोका पोहोचत आहे. तुम्हाला काय सांगितलं मी की कीटकनाशकाचे जे अंश आहे मानवी शरीरात मिळाले काय, उदाहरणार्थ समजा फवारा केला, बरोबर आहे की ते जे अंश आहे ते अंश कमी म्हणजे नष्ट होते काय, पण त्याचा अंश तर मानवी शरीरात येणारच आहे. आणि त्याच्यामुळे काय ते मग ही जे अंश आहे मानवी शरीरामध्ये येते, त्याच्यामुळे मानवी शरीराला काय निर्माण झालेला आहे, धोका निर्माण झालेला आहे, मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. कशामुळे प्रदूषणामुळे, बरोबर आहे की नाही. अरे आजकाल शुद्ध हवा भेटते काय, माणसाला शुद्ध हवा सुद्धा भेटत नाही, माणसाला शुद्ध हवा सुद्धा भेटत नाही. असं आपलं गाव बरोबर आहे, इथे काही कारखाना आहे का, कुठं प्रदूषण नाही, काही नाही. लोकांच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल कमी होते ना, प्रदूषणामुळे काय होते माणसाच्या शरीरातील ऑक्सिजन लेवल किती पाहिजे, ऑक्सिजन लेवल सांगा 98% पाहिजे की नाही. आता ते प्रत्येक शाळेला ऑक्सिमीटर कंपल्सरी केला जातं, आपल्या शाळेत बोलते काय ऑक्सिमीटर किती पाहिजे, ऑक्सिजनची लेवल डब्बी जास्त बोट टाका लागते, ऑक्सिजन लेवल होते त्याच्यामुळे, किंवा पल्स रेट हृदयाची धडधड. ठीक आहे. बघा वायू प्रदूषण रोखण्याकरता कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची करा, सांगा बरं. वायू प्रदूषण रोखण्याकरता कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची यादी करा, सांगा बरं. वायू प्रदूषण रोखण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, वाहनाचा वापर कमी करावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. याच्याकरता समजा आपण कॉमन वाहन वापरायला लागेल, त्याचबरोबर समजा आपण वाहनाची जी मेंटेनन्स आहे ती आपल्याला योग्य प्रकारे करावं लागेल. लक्षात नाही काय, आपण आपल्याला सायकलचा वापर करावा लागेल, चांगले पाणी खाणे गाडी घेऊन नाही काय, असं टाळा लागेल आपल्याला. लक्षात नाही आलं का. आता झालं पर्यावरण क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोगाची विशेष दखल घेणे आवश्यक आहे. अशा प्रकारे पर्यावरण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचे जे 3 प्रयोग आहेत याची दखल घेणं फार आवश्यक आहे. लक्षात नाही आलं काय की पर्यावरण क्षेत्रामध्ये, पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठं असं आंदोलन झालेलं आहे, बरोबर. अनेक लोकांनी महत्वाचं योगदान दिलेलं आहे, याच्या दखल घेणं फार आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे काय, आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव नावाचं गाव आहे, बरोबर आहे की. त्या ठिकाणी त्यांनी अशी बीज बँक तयार केली. काय तयार केली आहे, एक त्यांचं आडनाव मला माहित नाही, साखरकर, कोण, धामणगाव रेल्वे साखरकर यांनी काय केलेलं आहे, प्रयोग केलेला आहे. म्हणजे समजा जे पारंपरिक जे बियाणं आहे की नाही याचं त्यांनी जतन केलं, याची लागवड केली आणि ती इतरांना देतात मग, आणि याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पारंपरिक जे बियाणं आहे याचं संवर्धन होत आहे. काय होत आहे, संवर्धन. आणि अशा प्रकारचा प्रयोग राहीबाई पोपे यांनी केलेला. पहा 8 नोव्हेंबर 2018 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राहीबाई पोपेरे यांना नारी शक्ती पुरस्कार दिला. तेव्हा दिला पुरस्कार 8 मार्च 2018 ला महाराष्ट्राचे आपल्या भारताचे जे राष्ट्रपती आहे, पुढे राष्ट्रपती सांगा बरं, रामनाथ कोविंद यांनी राहीबाई पोपेरे यांना काय दिला, नारी शक्ती पुरस्कार दिला. आता या ठिकाणी 8 मार्च कोणता दिवस आहे सांगा बरं. 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे की नाही, आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती त्यांना कोणता पुरस्कार दिला, नारी शक्ती पुरस्कार दिला, बरोबर आहे. कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीच्या माध्यमातून केलेल्या कामाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे.
याचा आधार कोणता मला पोस्ट करायचा? कळसुबाई काय? कळसुबाई परिषद बियाणे संवर्धन समिती. कळसुबाई सांगा, कळसुबाई काय सांगा बरं आहे? अरे कळसुबाई म्हणजे काय होय? एखाद्या गावातून बाई होय काय? महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे की सह्याद्री पर्वत सर्वात मोठं शिखर आहे की त्याचं नाव आहे कळसुबाई. बरोबर आहे. कळसुबाई बियाणे संवर्धन समिती. कळसुबाई बियाणे संवर्धन समिती. बरोबर आहे. त्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. काय नाव त्याचं? कळसुबाई. काय? कळसुबाई. बरोबर आहे की बियाणे संवर्धन समिती. म्हणजे त्याचं काय नाव दिलं? कळसुबाई. म्हणजे ह्या ज्या बाई आहेत या बाई पुण्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे की सह्याद्री आणि सह्याद्री जो पर्वत आहे त्याचं शिखर आहे की नाही त्याचं नाव सर्वात मोठं त्याचं नाव आहे कळसुबाई. त्याच्या नावात कळसुबाई बियाणे संवर्धन प्रकल्प किंवा समितीच्या माध्यमातून त्यांनी जे काम केलं त्या कामाबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात. कोणता? नारी शक्ती पुरस्कार 8/5/2018 भारताच्या राष्ट्रपतीच्या माध्यमातून. ठीक आहे पहा. त्यांना बीज माता सीड मदर या टोपण नावाने सर्वत्र त्या बीज माता सीड मदर या नावाने सर्वत्र ओळखल्या जातात. देशी वाण निर्माण करणे, त्यांचे जतन करणे आणि त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे काम त्यांनी केलेले आहे. म्हणजे आता आपल्याला समजा पारंपरिक जे बियाणं आहे, आता तुम्हाला माहिती आहे काय? आता तुम्ही मोठे टमाटे पाहिले का? इतके मोठे टमाटे पाहिले काय? अशा प्रकारचा आता या ठिकाणी जे वाण आहे देशी वाण त्याची चव वेगळ्याच प्रकारची लागते. ह्या टमाट्यासाठी लागते त्याची चव. हे दिसते का? आता महत्वाचा जो मुद्दा आहे त्याचं संवर्धन होणं आवश्यक आहे की नाही? म्हणजे आता काय की जे पारंपरिक जे बियाणं आहे, बरोबर आहे, याची लागवड करणं, त्याचं संवर्धन करणं आणि मग त्यांना दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं, इतरांना देणं, कशा करता लागवडी करता असं त्यांच्या कामात सुरू होतं. असं त्यांच्या काय कामात. आता पहा समजा गावराचे कारले भेटते का? समजा लोकांनी तणनाशक मारता कुठे गावराचे कारले खराब करून टाकते. दिसते काय? अनेक ज्या पारंपरिक जे बियाणे पूर्णपणे नष्ट झाले. बरोबर आहे की नाही? आणि हे धोक्याचं काम आहे. लक्षात नेलं काय? अशा प्रकारे जे पारंपरिक जे बियाणे आहे याची लागवड करणे, याचं संवर्धन करणे, याचं जतन करणे आणि पुढील पिढीला किंवा इतरांना ते पेरण्याकरता देणे, लावण्याकरता देणे हे अत्यंत महत्त्वाचं काम पूर्ण केलं राहीबाई कोपरे. त्यांचं काय नाव होतं? टोपण नाव सीड मदर, बीज माता. ठीक आहे पहा. संकरित धान्य आणि भाजीपाला खाऊन त्यांचा नातू आजारी पडला. त्याच्यावर उपाय शोधण्याकरता प्रयत्नातून राहीबाईंनी देशी वाण वापरणे हा उपाय सुचवला. लक्षात नेलं काय? त्यांचा जो नातू आहे हा संकरित जे अन्नधान्य आहे ते खाऊन बिमार पडला. त्याच्यामुळे त्यांनी काय उपाय सुचवला की जे पारंपरिक जे धान्य आहे त्याचा आपण वापर करायचा. त्याचा आपण काय करायचा वापर? तुम्हाला माहिती आहे काय की आपल्या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प वसंतराव फुटाणे करतात. कोण करतात? वसंतराव फुटाणे. कुठच्या वसंतराव फुटाणे? तुम्ही हे रवाळा त्यांचं शेत आहे. बरोबर. आणि त्या शेतामध्ये ते नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. लक्षात नाही आलं काय? तुम्ही जाऊन पहा एखाद्या वेळेला, जाऊन पहा. म्हणजे एखादा आपण सण म्हणून तिथे आपण जाऊ शकतो. काही जास्त दूर नाही त्यांच्या शेतामध्ये. ते शेतातच राहतात. त्यांच्या शेतामध्ये डवऱ्याची गरज नाही, फवारा करायची गरज नाही, निंदाची गरज नाही. आपोआपच पिकते ते. बरोबर. मस्त पीक होते. आणि त्यांचं जे अन्न आहे हे अन्न वेगळ्याच प्रकारचं लागते. पहा तुम्ही समजा तुमच्या आपल्या घरच्या उपंड्यावर समजा टमाटे जो लावले, गावरान टमाटे, ही चव वेगळ्याच प्रकारची. बरोबर आहे की नाही? त्याच्यात फवारा नाही, काही नाही, खत नाही, काही वेगळ्या प्रकारची चव लागते की नाही? आणि अशा प्रकारे हे जे नैसर्गिक पद्धतीने आपण अन्नधान्य पिकवतो की नाही, तर याला युरोप खंडामध्ये फार मोठं मार्केट आहे. याला युरोप खंडामध्ये फार मोठं मार्केट आहे. फार मोठा प्रकल्प आहे. बरोबर आहे की नाही? आणि याच्यामध्ये म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला फार मोठं इन्कम सुद्धा प्राप्त होऊ शकते. बरोबर आहे. पहा राहीबाई कोपेरे त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकरता लागणारे धान्य आणि भाजीपाला देशी वाणातून निर्माण करण्याचे ठरवले. आणि अशा प्रकारे त्यांना जितकं अन्नधान्य लागत होतं किंवा भाजीपाला लागत होता त्यांनी त्याच्याकरता जे देशी वाहन आहे संकरित नाही स्वतः पेरले. कशाकरता? स्वतःच्या कुटुंबाकरता. बरोबर आहे. आणि घरात खाण्यासाठी देशी वाण पिकवायचे आणि पीक आल्यानंतर त्यातून निवडक बिया साठवायचे असे काम त्यांनी सुरू केले. आणि नंतर काय करायचं? मग पीक आलं, आपल्या वापरापुरतं जे धान्य आहे, बरोबर आहे, पीक अलग काढायचं. त्यातले चांगल्या जे बिया आहे त्या साठवून ठेवायच्या. कशाकरता? बिया, बीज, सीड. बरोबर आहे की नाही? असं त्यांनी काम सुरू केलं. नंतर कारले, पालक, तांदूळजा, गोड वाल, कडूवाल, घेवडा, भुईमूग, वरई, नंतर ढवळू भात, काळ भात, आंबे, मोहर, उडीद अशा प्रकारच्या भाज्या, रानभाज्या आणि कडधान्याचे वाण त्यांनी जपले. आणि अशा प्रकारे जे देशी वाण आहे की नाही याची त्यांनी जपणूक केली.
लक्षात नाही आलं का? आता तुम्ही नाव केलं का आंबे मोड काय म्हणते, कडू वाल काय म्हणते, गोड वाल काय म्हणते, बरोबर आहे मी पहा ना. तर घरात खाण्याकरता देशी वाण पिकवायचे, पीक आल्यावर त्यातून निवडक बिया साठवून ठेवायचे असे काम त्यांनी सुरू केले. कारले, पालक, तांदूळजा, गोडवाल, कुडवाल, घेवडा, भुईमुंग, वरई, ढवळू भात, नंतर काळ भात, आंबे मोर आणि उडीद अशा अनेक प्रकारच्या भाज्या, रानभाज्या आणि कडधान्याचे भात त्यांनी जपले. स्वतःच्या घरापासून सुरू झालेला उपक्रम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवण्यास सुरुवात केली. बरोबर आहे. भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन च्या सहकार्याने हा उपक्रम उभावला. आणि अशा प्रकारे आपण तुम्हाला काय सांगितलं की राहीबाई पोपेरे यांनी कोणती संघटना स्थापन केली होती? कौसुबाई बियाणे संवर्धन म्हणजे देशी बियाणे संवर्धन समिती याच्या माध्यमातून त्यांनी आपलं काम सुरू केलं. बरोबर आहे. त्याच्याबद्दल त्यांना नारी शक्ती पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. त्यांचं काय पूर्ण नाव सीड मदर. आणि त्यांनी देशी जे वाहन आहे मी सांगितलेले बरोबर आहे पुस्तकात असलेले याची त्यांनी जपणूक केली. आणि मग त्यांनी असं निवडक बिया त्यातल्या म्हणजे समजा आपल्या कुटुंबाकरता जितकं अन्नधान्य पाहिजे बरोबर आहे किंवा भाजीपाला पाहिजे त्यातल्या तर बिया नाही त्यातल्या चांगल्या निवडक बिया आहे याचे मी काय तयार केलं बीज तयार केलं बिया तयार केलं बरोबर आहे की बियाणं तयार केलं आणि मग त्याने इतरांना दिलं बरोबर आहे की नाही. आणि त्याच्या माध्यमातून मग हे जे देशी वाहन आहे बरोबर आहे याची लागवड सुरू झाली. बरोबर आहे. पाहता स्वतःच्या घरातून सुरू झालेला उपक्रम त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचवायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे त्यांचा हा जो प्रकल्प हा स्वतःच्या घरी सुरू झाला. आणि मग बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी हा जो प्रकल्प आहे हा त्यांनी सर्वत्र जिकडे तिकडे पोहोचवला बरोबर आहे. आणि नंतर पहा भारत ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन भारत ॲग्रो बरोबर आहे इंडस्ट्रीज फाउंडेशन BA बरोबर आहे. याच्या माध्यमातून हा जो प्रोग्राम आहे हा जो प्रकल्प हा सर्वत्र पसरला. भारत ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन भारत ॲग्रो BAIF भारत ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन लक्षात आलं काय. याच्या माध्यमातून हा उपक्रम म्हणजे भारत ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन काय ते सर्वांना सहकार्य केलं की पाहता. राहीबाई मातीच्या मडक्यात देशी वाणाचे संकलित जतन करीत बरोबर आहे. म्हणजे पहा राहीबाई मातीच्या मडक्यात देशी वाणाचे बियाणे जतन करत. कोण माहिती काय आपली जुनी पद्धत आहे बियाणं कसं ठेवे काय मातीच्या मडक्यात बरोबर आहे की म्हणजे आपली पारंपरिक पद्धत आहे. ते नवीन आहे नवीन अशातला भाग नाही. म्हणजे समजा तुम्हाला बी ठेवायचं कुठं ठेवायचं मग मातीच्या मडक्यात ठेवायचं बरोबर आहे. या मडक्याला शेणामातीने लिंबतात लिपून टाकायचं कशानं शेणामातीनं बरोबर आहे की आपली पारंपरिक पद्धत आहे. त्यामुळे बियाण्याला भुंगे किंवा मुंग्या लागत नाही. भुंगे म्हणजे काय घुंग लागते की नाही त्याच्यामुळे काय होते मग घुंग लागत नाही बरोबर आहे. समजा वालाला घुंग लागल्यावर कुजून टाकते की नाही मग समजा आपल्याला वालाला घुंग लागून का आपण त्याला एरडीच तेल लावतो की नाही आपलं असं अशा प्रकारे आपण आपली पारंपरिक पद्धत आहे बियाणे जतन करायची बरोबर आहे की नाही. काय करतात मग बियाण्याला मातीच्या मडक्यात ठेवतात त्याला शेणामातीनं लिंबून काढतात त्याच्यामुळे काय लागत नाही त्याला कीड लागत नाही बरोबर आहे. नंतर मडक्यात राखेचा कडुलिंबाचा वापर करतात म्हणजे काय टाकतात राखळ टाकतात त्याच्यात बरोबर आहे. आपण राख बरोबर आहे. नंतर कडुलिंबाचा पाला टाकतात आणि पाहतात आता या बियाणे बँकेत 50हून अधिक पिकांचे म्हणजे किती याची जी बँक आहे की बीज बँक याच्यामध्ये किती 50हून अधिक पीक कोणत्या समजा कापूस असो समजा बरोबर आहे की नंतर समजा ज्वारी आहे बाजरी आहे अशा प्रकारचे भुईमुग आहे की पिकं नंतर 30 म्हणजे भाजीपाल्याचे वाण जमा झालेले आहेत म्हणजे 50 ते 30 म्हणजे अन्नधान्य 50 30 कोणता भाजीपाला याचे वाण तयार झालेले याचे वाण बाग आपल्याला समजा काही लोकांना विचार तुमच्याकडे गावरान टमाट्याचं बी आहे कशी किती लोक बरोबर आहे. मी हा प्रकल्प काही दिवस राबवला पण माझ्या कोणती जमत नाही म्हणजे मी काय करतो त्याच्या गवऱ्या करून पाहिजे आपल्या संकरित बियाणे संकरित नाही आपली देशी जी वाढ आहे की कशाचं टोमॅटो त्याचं जतन करणं आवश्यक नाही काय त्याचं जतन करणं आवश्यक आहे. मी पण सांगतो एक मुसलमान बाई आहे बेनवड्याला ती आणत आहे गावरान त्याचं जतन होणं फार आवश्यक आहे. बेनवड्या गावातली बाई मुसलमान बाई प्रत्येक दिवशी पिकायला बरोबर आहे. पण आता आहे का सांगा बरं गावरान टमाटे दिसत नाही आता नाही काय त्याची तो वेगळ्याच प्रकारे लागते आणि म्हणून अशी जी बियाणं आहे
याचं जतन होणं फार आवश्यक आहे. जतन होणं फार आवश्यक आहे, बरोबर आहे. कारण ही जी बियाणं आहे ती संकरित बियाणं जर असते की नाही तर त्याची पावर नंतर कमी होत आहे, बरोबर आहे की नाही. त्याचा जो पावर आहे हा पावर कमी असतो. हे काय हे नॅचरल आहे, त्याच्यामुळे याची जी ताकद जास्त असते, बरोबर. याची चव वेगळ्याच प्रकारे लागते की नाही. अशा प्रकारे त्यांनी जी सीड बँक तयार केली याच्यामध्ये 50हून अधिक पिकांनी किसून काय अधिक भाजीपाला याचं बियाणं तयार झालं. कोणतं? पारंपरिक बियाणं. बीबीसीने 2018 मध्ये विविध क्षेत्राच्या काम करणाऱ्या जगभरातील 100 निवड केली. त्यात राईबाईंचा समावेश आहे. आणि अशा प्रकारे बीबीसी म्हणजे काय? ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, इंग्लंडची कंपनी आहे. म्हणजे ही इंग्लंडचं प्रसार माध्यम आहे बीबीसी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. आणि यानं जगातल्या जे 100 निवडक महिला यांच्या कार्याची दखल घेतली आणि मग 100 बाळांची निवड केली. त्याच्यामध्ये राईबाईंचं नाव, कुणाचं नाव होतं? राईबाईंचं. पहा किती मोठा मान सन्मान झाला. की बीबीसी म्हणजे काय? ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, बरोबर आहे की नाही. यानं मग जगातल्या 100 महिलांची नोंद केली. उल्लेखनीय म्हणजे समजा अनेक जे क्षेत्र आहे, या अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय जे काम केलेलं आहे, बरोबर आहे की नाही. तर या कामाची दखल घेण्याकरता 100 महिलांची यादी तयार केली. या यादीमध्ये कुणाचं नाव होतं? मग राईबाई पोपेरे यांचं नाव होतं, बरोबर आहे की नाही. आपण थांबून बघू आता.